छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। पहिल्या दिवशी कलावंतीण करून परत प्रबळगड माचीला कॅम्पसाईटला आलो. जेवण झालं, संध्याकाळी सनसेट बघितला आणि आमच्या टेंटमध्येच आराम केला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात थोडीशी उशिराच केली, कारण प्रबळगडाची सुरुवात ही आम्हाला माचीवरून करायची होती. कॅम्पसाईटवरच फ्रेश झालो, नाश्ता केला, बॅग्स पॅक केल्या आणि निघालो. कॅम्पसाईटवरची सकाळ ही काहीशी अशी होती. इथे आपल्याला टेंट्स, रूम्स अवेलेबल आहेत. त्याच्याबरोबरच व्हेज नॉनव्हेज जेवण आणि नाश्तासुद्धा. निलेश दादाची ही कॅम्पसाईट आपल्याला कलावंतीण आणि प्रबळगड दोन्हीकडून दिसून येते. छान सिटिंग अरेंजमेंट, रात्रीला लाईट्स आणि कॅम्पफायर असं सगळं काही अवेलेबल आहे. प्रबळगड माचीवरून 5 मिनिटं चालत आलो की निलेश दादाची कॅम्पसाईट लागते. प्रबळगडाचा ट्रेकसुद्धा गावातूनच सुरू होतो. या महालक्ष्मी हॉटेलपासून कलावंतीण आणि प्रबळगडचे रस्ते वेगवेगळे होतात. 1656 मध्ये स्वराज्यात आलेला प्रबळगड पुढे पुरंदरच्या किल्ल्यात मुघलांचा स्वाधीन झाला आणि पुढे महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेनंतर पुन्हा स्वराज्यात आला आणि नंतर किल्ल्याच्या खोदकामात बरीचशी संपत्ती सापडली. ब्रिटिशांनी प्रबळगड जिंकल्यावर त्यांना इथे एक हिल स्टेशन उभारायचं होतं, पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांनी माथेरानची निवड केली. प्रबळगड आणि कलावंतीण यांच्यामध्ये एक व्ही आकाराची खाच आहे. माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून दिसणारा सूर्यास्त हा याच खाचेतून होतो. प्रबळगडाकडे जाणारा रस्ता आणि प्रबळगडावर बऱ्यापैकी झाडी असल्याने उन्हाचा त्रास होत नाही, पण खडा चढ असल्यामुळे दमछाक होते. या दुकानासमोरील एक सरळ रस्ता आपल्याला डायरेक्ट कलावंतीणकडे नेतो. तर याच रस्त्याच्या वरती आपल्याला एक गुहा बघायला मिळते. ही गुहा खूप खोल आहे, पण ही नक्की कुठे जाऊन मिळते याचा अंदाज नाही. आणि अशीच एक गुहा आपल्याला कलावंतीण जवळ सुद्धा बघायला मिळेल. दोन डोंगरांच्या मधल्या या घळीतून किल्ल्यावर जाताना या किल्ल्याची प्रबळता किती असेल याचा अंदाज येतो. बऱ्यापैकी चालून झाल्यावर आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येतो. दरवाजा पूर्ण मोडकळलेला असल्यामुळे तसे काही अवशेष दिसून येत नाहीत, पण दरवाजाला लागूनच असलेली तटबंदी आपल्याला नक्की बघायला मिळते. दरवाजाला लागूनच उजव्या बाजूला एक आपल्याला पाण्याचं टाकं बघायला मिळतं. सध्या पाणी हे पिण्यालायक नाही आणि गडावर साधारण 2 ते 3 पाण्याची टाकी आपल्याला बघायला मिळतात. गडावर आपल्याला काही पाण्याची टाकी, वाड्याचे अवशेष, गणेश मंदिर आणि बुरुज किमान इतकं तरी पाहता येतं. दरवाजातून पुढे आलो की डाव्या बाजूला गेल्यावर आपल्याला कलावंतीणचा व्ह्यू पॉइंट बघायला मिळेल आणि उजवीकडे उरलेला किल्ला. थोडंसं पुढे आलो की आपल्याला लगेचच वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. असे साधारण 4 वाडे किंवा इमारतींचे अवशेष आपल्याला येथे बघायला मिळतात.
या वाड्यांच्या खिडकीवर रचलेले हे कोरीव काम आजही छानपणे पाहायला मिळतं. या सगळ्या इमारती एका रांगेतच आपल्याला बघायला मिळतील. या वाड्यांपासून साधारण 1.5 किलोमीटरवरच गणेश मंदिर लागतं. मंदिराला तात्पुरतं छप्पर घातलेलं आहे. गणपती मूर्तीच्या मागे शंकराची पिंड असल्यामुळे मंदिराबाहेर नंदी दिसून येतो. इथून साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरावर काळा बुरुज आहे आणि बुरुजावर काही पाण्याची टाकी आहेत. गणेश मंदिरापासून पुढे रस्ता चुकण्याचे चान्सेस आहेत, म्हणून दगडांनी एरो बनवलेले दिसतात. छान जंगलातून साधारण 1.5 किलोमीटर चालत आल्यावर आपण काळा बुरुजापाशी येतो. बुरुजाकडे जाण्याचा नक्की रस्ता माहीत नसल्यामुळे आपण वरून बुरुज पाहू शकतो. इथे बुरुजावर 2 पाण्याची टाकी दिसून येतात. पहिल्या टाकीतलं पाणी आपण पिऊ शकतो. किल्ल्याच्या या शेवटच्या पॉइंटवरून आपण आजूबाजूचा खूप सारा परिसर निहाळू शकतो. हा समोर दिसणारा माथेरान, पुढे मोरबे धरण आणि इरशाळगड. इथून थोडंसं वाकून बघितलं तर आपल्याला काळा बुरुज दिसून येतो. तर हा होता आमचा प्रबळगडचा ट्रेक. लवकरच परत भेटीला येईल.